कराडमध्ये सुद्धा आता एसेन्स स्टुडिओची फ्रँचाईज निघालेली आहे. त्यामुळे म्हटलं चला बघून तरी येऊ म्हणून गेलो, पण इतकी गर्दी होती ना काही सुचतच नव्हतं. म्हणून परत आलो आणि आम्हाला जायचं होतं आज रात्री बाहेर जेवणासाठी, तिकडेच जात होतो. आणि अचानकच माझी आत्या आणि तिची मुलगीसुद्धा आलेली म्हणून तिलासुद्धा घेतला आणि आम्ही सगळे निघालो जेवण करण्यासाठी. आणि इतकी थंडी आहे ना त्यामुळे सगळेजण पॅक झालेले, पण अवधूत काही टोपी घालणार नाही कितीही थंडी असली तरी. त्यानं तशीच काही टोपी घातली नाही. तसंच आम्ही निघालेलो. एका गाडीवरती मी, आमची ताई म्हणजे आत्याची मुलगी आणि दिग्विजय असं आम्ही तिघे होतो. आणि एका गाडीवरती नेहा दीदी आणि पूजा दीदी असे त्या दोघी होत्या. आणि आम्ही चाललेलो. आणि तेव्हा मला कळालं की कराडमध्ये सुद्धा बिबटे आहे. आणि आम्ही ज्या हॉटेलला चाललेलो ना ते पूर्ण शेताच्या मध्ये होतं, त्यामुळे इतकी भीती वाटत होती ना. पण पोहोचलो कसं तरी. आणि तिथलं चिकन थाळी तर खूप फेमस आहे असं मला कळालेलं, म्हणून म्हटलं चला टेस्ट तरी करून येऊया म्हणून गेलेलो. आणि खरंच खूप छान होतं जेवण वगैरे आणि ॲम्बियन्ससुद्धा छान होता. अवधूतला तर काही मी घरीच जेवण करून खाऊ घालून गेलेले, कारण मला माहिती होतं तो काही तिथं काही खाणार नाही आणि मलासुद्धा व्यवस्थित खाऊ देणार नाही. त्यामुळे त्याला पोटभर घरीच खाऊ घातले आणि मग आम्ही गेलेलो. मग तो निवांत बसला फोन बघत आणि मग मी जेवण केलं आणि खरंच खूप छान जेवण होतं, मस्त होतं जेवण. सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. नंतर आईस्क्रीम वगैरे खाल्लं. अवधूतनं सुद्धा आईस्क्रीम खाल्लं. माझ्यापेक्षा जास्त तर अवधूतनंच खाल्लं. तसंसुद्धा मला आईस्क्रीम आवडत नाही म्हणून त्यालाच दिलेलं. आणि निघालो घरी येण्यासाठी. आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.